आज दिनांक 9 सप्टेंबर 2024 NMMS ऑनलाईन लेक्चर सिरीज आजपासून आपल्या सुरू होत आहे आणि या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये आपल्या सर्व NMMS ला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आपण हार्दिक स्वागत करत आहोत आणि NMMS मध्ये आजच्या या ऑनलाईन लेक्चर मध्ये आपण विषय गणित आणि गणिताच्या काही महत्त्वाच्या संकल्पना ज्या आहेत त्याची आपण थोडक्यात उजळणी करणार आहोत। तर चला मग तर आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर स्क्रीनवर एक प्रश्न दिसतोय। If x plus 8 and x plus 6 are the opposite numbers of each other. ठीक, कोणताही प्रश्न विचारल्यानंतर सर्वप्रथम त्या प्रश्नाची माहिती अचूक वाचणं गरजेचं आहे की ज्याला प्रश्न कळाला त्याला उत्तर लगेच कळते। काय सांगितले मला तर x plus 8 हा पहिला अंक आहे आणि x plus 6 हा दुसरा अंक आहे आणि त्यांनी सांगितले की दे आर अपोजिट नंबर्स। तर अपोजिट नंबर आपण कोणाला म्हणतो? जसं आता 2 ची विरुद्ध संख्या काय आहे? -2 आणि या दोघांची आपण बेरीज केली तर उत्तर 0 येणार आहे। मग 3 चा अपोजिट नंबर काय असला पाहिजे? -3 बरोबर 0। म्हणजे या दोन उदाहरणावरून माझ्या काय लक्षात येते की अपोजिट नंबर्स कोणाला म्हणायचं? ज्या दोन संख्यांची बेरीज 0 असते, ज्या दोन संख्यांची बेरीज 0 असते किंवा त्या संख्येची विरुद्ध चिन्ह असलेली संख्या त्यात मिळवली असता उत्तर 0 येते, अशाला आपण काय म्हणणार आहोत? अपोजिट नंबर्स। आता मला इथे मी 2 आणि -2 ह्या मी मनाच्या संख्या घेतलेल्या आहेत। 3 आणि -3 ही मनाची संख्या घेतली, त्यामुळे दोघांचं उत्तर 0 आहे। परंतु आपल्याला जो प्रश्न विचारला आहे या प्रश्नामध्ये ही संख्या x plus 8 दिले। मग जर मी अझ्युम केली x पट 8 ही पहिली संख्या आहे आणि दुसरी संख्या x plus 6 आहे आणि ही संख्या या संख्येच्या अपोजिट असेल तर या दोघांची बेरीज ही 0 यायला पाहिजे। म्हणजेच x plus 8 plus x plus 6 is equal to 0। याच्यामध्ये जी x जी संख्या येईल ही माझी ती संख्या मांडलेली असेल। तर चला आपण कळलं तर कंस सोडूया। x plus 8 plus x plus 6 equal to 0। हा x आणि हा x या दोघांची बेरीज केली तर माझा आन्सर 2x येईल आणि 8 आणि 6 यांची बेरीज केली तर माझा आन्सर 14 येईल। आता या ठिकाणी हा जो 14 आहे हे मी राईटला पाठवला तर 2x इज इक्वल टू आपल्याकडे येणार आहे -14। सो x इज इक्वल टू -14 अपॉन 2। therefore minus divided by plus is minus, 2 divided by 14 is 7। therefore x is equal to काय आला माझ्याकडे -7 आणि ऑप्शन जर आपण बघितला तर -7 इथे मला ऑप्शन क्रमांक 3 दिसतोय आणि -7 चा अपोजिट काय असणार आहे? +7। सो ऑप्शन क्रमांक 3 जो आहे हे माझं या प्रश्नाचं उत्तर आहे। यातली बेसिक कन्सेप्ट काय आहे तर अपोजिट नंबर यांची टोटल जी असते ती नेहमी 0 असते। आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया। दुसरा प्रश्न आपल्याला विचारला विद्यार्थी मित्रांनो, डेसिमल फॉर्म। डेसिमल फॉर्म म्हणजे काय आहे? समजा आपल्याला इथे 12/10 अशी संख्या दिलेली आहे। तर ज्या वेळेला ही मी 1.2 अशी लिहितो 12/10 बरोबर 1.2, तर ज्या संख्येमध्ये दशांश चिन्ह येते
किंवा ती दशांश चिन्हाच्या स्वरूपात व्यक्त केली जाते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, डेसिमल फॉर्म. आणि ज्या वेळेला तिला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे, हा याचा आहे डिनॉमिनेटर आणि हा त्याचा आहे न्यूमरेटर, आणि म्हणून या संख्येला काय म्हटलेलं आहे, फ्रॅक्शन. फ्रॅक्शन मध्ये आपल्याला संख्या दिलेली आहे आणि ती आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये बनवायची आहे. तर आपण एक उदाहरण घेऊया. जर माझ्याकडे 1/2 अशी एक संख्या दिलेली आहे आणि ही मला डेसिमल फॉर्म मध्ये बनवायची आहे, तर आपण साधारणपणे ही अशा पद्धतीने लिहितो. डिनॉमिनेटर मध्ये जी संख्या आहे ती इथे लिहिणार आहोत आणि त्याला 1 ने डिवाइड करायचं आहे. 2 च्या टेबल मध्ये 1 येत नाही म्हणून 0 चं डिव्हिजन देणार. 2 multiplied by 0 is 0 and 1 minus 0 is 1. पुन्हा ही संख्या यापेक्षा लहान आहे म्हणजे मी दशांश चिन्ह देणार आहे आणि इथे यू कॅन बॉरो 0. आता ही संख्या झाली आहे 10. सो 2 च्या टेबल मध्ये 10 येतात. सो 2 5 10 आणि आता माझं उत्तर आलेलं आहे 0.5. म्हणजेच याचा अर्थ 1/2 मला ही 0.5 अशी लिहिता येते. म्हणजे ही फ्रॅक्शन मध्ये होती, मी हिला डेसिमल फॉर्म मध्ये लिहिलेली आहे. अगदी त्याच प्रकारे हे आपल्याला उदाहरण विचारलेलं आहे की फ्रॅक्शन मध्ये दिलेली संख्या ही डेसिमल मध्ये लिहा. तर साधारणपणे एक लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की ज्या वेळेला कोणतीही संख्या फ्रॅक्शन मध्ये दिलेली असेल आणि त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये असणारी संख्या ही मल्टिपल ऑफ 10 असेल तर त्याचं रूपांतर करणं खूप सोपं जातं. आता इथे मी हा भागाकार केला आणि हे उत्तर काढलं. हेच उत्तर मला आणखी दुसऱ्या पद्धतीने पण काढता येईल. ते कसं, 1/2 म्हणजे न्यूमरेटर मध्ये 1 आहे, डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे. मला 10 च्या पटीत संख्या आणायची आहे. सर मी याला 5 ने जर गुणलं तर ही 2 5 10 होईल, परंतु त्याचा अर्थ बदलेल म्हणून मी न्यूमरेटरला पण 5 ने मल्टिप्लाय केला. सो 5 ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर माझा आन्सर 5 आले आणि 2 ने 5 ला मल्टिप्लाय केले तर 10 आले. सो 5/10 म्हणजे 0.5. म्हणजे मला ही संख्या या स्वरूपात पण व्यक्त करता येते आणि या स्वरूपात पण व्यक्त करता येते. आपल्याला NVMS च्या परीक्षेला आपण बसत आहोत, त्यामुळे आपल्याला अचूक आणि जलद या दोन्ही गोष्टीचा ताळमेळ सांभाळायचा आहे आणि गणित सोडवायचं आहे आणि ते योग्य असणं गरजेचं आहे. आता आपल्याला दिलेला प्रश्न आहे 138 डिवायडेड बाय 25. ही जर आपण दशांश अपूर्णांकात डेसिमल फॉर्म मध्ये व्यक्त केली तर यातला कुठला पर्याय अचूक आहे, म्हणजे पहिला आहे की दुसरा आहे, तिसरा आहे की चौथा आहे. तर त्यासाठी आपण भागाकार करण्यापेक्षा याला जर मी 4 ने गुणलं तर मला मल्टिपल ऑफ 10 मध्ये लिहिता येईल. सो मी डिनॉमिनेटरला 4 ने मल्टिप्लाय केलंय आणि न्यूमरेटरला पण 4 ने मल्टिप्लाय केलंय. तर का अर्थ बदलता कामा नये म्हणून. सो 25 ने 4 ला मल्टिप्लाय केलं तर उत्तर 100 आले. मग आता न्यूमरेटर मध्ये माझ्याकडे संख्या आहे 138 मल्टिप्लाय बाय 4. या दोघांचं आता मल्टिप्लिकेशन करणार आहोत आपण आणि आलेलं मल्टिप्लिकेशन जे आहे ते न्यूमरेटर मध्ये आपण ट्रान्सफर करणार आहोत. सो 8 4 जा 32, 3 कॅरी फॉरवर्ड, 3 4 जा 12, 12 प्लस 3 is 15. So 1 carry forward, 4 1 जा 4 and 1. So this is 5. So माझ्याकडे आता त्याचा मल्टिप्लिकेशन आलेला आहे 5 5 2. आता डिनॉमिनेटरला 2 0 आहे, म्हणजे तुम्ही डावीकडून उजवीकडून डावीकडे 2 प्लेसेस मागे यायचं आहे. सो पहिली प्लेस, दुसरी प्लेस, डेसिमल साइन द्या आणि उरलेली संख्या आपल्याकडे आहे 5. सो इट इज 5.52. सो 5.52 म्हणजे माझा ऑप्शन क्रमांक 2. सो या प्रश्नासाठी ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन नंबर 2. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा जो आपल्यासाठी प्रश्न आहे हा डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला डायग्राम समोर दिसत आहे की इन द adjoining figure
लाईन एल, ही बघा लाईन एल आणि लाईन एम, सो दिस लाईन एम आर पॅरलल टू इच अदर. या दोन्ही लाईन काय आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत, समांतर आहेत. आणि त्यांची पी ही लाईन ट्रान्सव्हर्सल आहे. आणि ए या कोणाचं माप दिले आपल्याला बाय एक्स प्लस 11 आणि बी या कोणाचं माप दिले आपल्याला 2x प्लस 35 आणि विचारलंय की बी याची किंमत किती आहे. याची जर आपण बेसिक बॅकग्राऊंड समजून घेऊया. आपण 8वीच्या पुस्तकात काय पाहिलं आहे की जर दोन पॅरलल लाईनना एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केले तर हा कोन जो आता मी डायग्राम मध्ये दाखवतोय हे दोन्हीही कोन कसे असतील, इक्वल असतील. आता आपण जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे त्याची आकृती जस्ट आपण इथे आता पाहिलेली आहे. आता जो प्रश्न आपल्या समोर आहे या प्रश्नामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं की दोन लाईन जर पॅरलल असतील तर आपल्याला हा कोन आणि हा कोन, ज्याला आपण काय म्हणतो, करस्पॉन्डिंग अँगल. आता दोन लाईन पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. त्याच पद्धतीने हा अँगल आणि हा अँगल याची झेड या आकाराची डायग्राम बनते. म्हणजे हे दोन्हीही अँगल अल्टरनेट अँगल झाले. याच प्रकारे बघा या ठिकाणी ए आणि बी, सो ए अँड बी आर अल्टरनेट अँगल्स. सो अल्टरनेट अँगल्स जर असतील तर अल्टरनेट अँगल नेहमी कॉन्ग्रुएंट असतात. याचाच अर्थ अँगल ए चं माप आणि अँगल बी चं माप हे समान असलं पाहिजे. आणि अँगल ए चं जे माप आहे तेच अँगल बी चं आहे. पण ए हा आपल्याला दिलेला आहे 5x प्लस 11 आणि बी जो दिलेला आहे 2x प्लस 35. आता हे दोन्ही कोणांची मापे समान आहे. यातलं मी x ची किंमत जर काढली तर मला b या कोणाचं माप मिळणार आहे. तर आपण x ची व्हॅल्यू काढूया. सो आता हे मला जे इक्वेशन दिलेलं आहे त्यातला 5x मी डावीकडे ठेवला. हा 2x जो आपल्या राईट साइडला आहे तो लेफ्टला आणला तर -2x होईल. 35 जो राईटला आहे तो राईटलाच राहील तर प्लस 35. हा 11 जो प्लस आहे इथे राईटला आला तर तो -11. सो 5 - 2 is 3x and 35 - 11, 5 - 1 is 4 and 3 - 1 is 2. सो आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळते आहे ती आहे 3x = 24. मीन्स x = 24. हे 3 मल्टिपल आहे. इथे राईटला गेले तर ते डिव्हिजिबल होतील आणि 8 च्या टेबलमध्ये 24 येतात. सो 8 3 जा 24. सो x ची व्हॅल्यू आता माझ्याकडे काय आलेली आहे 3. पण मला त्यांनी प्रश्न विचारला की b या कोणाचे माप किती आहे. सो अँगल b या कोणाचं माप आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 2x प्लस 35. आता मी 2 x ची व्हॅल्यू आपण काढली 3 आणि 35. सो 2 3 जा आले 6 आणि हे आले 35. सो 6 प्लस 35 = 41 डिग्री आणि जो माझा ऑप्शन आहे 4. सो माझं या ठिकाणी असलेलं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट साधारणपणे लक्षात घ्यायची आहे आपल्याला की या ठिकाणी जी गणित विचारली जातात यामध्ये पाठ्यपुस्तकाच्या पेक्षा पण पाठ्यपुस्तकावर आधारित विद्यार्थ्यांना किती ते उदाहरण समजलं आहे. उदाहरण समजणे म्हणजे काय आहे तर त्या गणितातील किंवा त्या संकल्पनेतील सूत्र वापरता येणे आणि ते योग्य वेळी वापरता येणे आणि त्याचा सहसंबंध लावणे या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून समजावून घेणे हा
जास्त योग्य पर्याय आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी पाठांतरापेक्षा. आणि जो विद्यार्थी हा समजावून घेतो संकल्पना आणि त्याचा सतत सराव करतो, तर कोणतंही उदाहरण विचारलं तर आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येणे शक्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढच्या उदाहरणाकडे येऊया. प्रश्न आहे आपल्याकडे, देर इज अ इनवर्स व्हेरिएशन इन एक्स अँड स्क्वेअर रूट ऑफ वाय. सो आता दिलेला प्रश्न, याचा मी इक्वेशन बनवतोय. दिलेलं काय आहे, इनवर्स व्हेरिएशन म्हणजे एक्स इनवर्सली म्हणजे 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वाय. सो याला म्हणणार मी स्क्वेअर रूट ऑफ वाय. मग आता आपल्याला याचं इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. एक्स इज इक्वल टू के टाइम्स 1 अपॉन रूट वाय. दिलेली व्हॅल्यू काय आपल्याकडे, एक्स इज इक्वल टू 8 अँड वाय इज इक्वल टू 25. So x is equal to 8 and y is equal to 25. या दोन व्हॅल्यूज मी आता या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. सो x is equal to 8, k ची व्हॅल्यू मला डिटरमाइन करायची आहे, y ची व्हॅल्यू अंडर रूट 25 आहे. सो 8k into 1 upon 5 झाली. हे 5 ते मल्टिप्लाय केले. सो 8 into 5 equal to k. सो के चं आन्सर आलं 40. आता के ची व्हॅल्यू 40 आल्यानंतर मला तो प्रश्न विचारला आहे तो म्हणजे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. पुन्हा इक्वेशन लिहायचे आपल्याला. एक्स इज इक्वल टू के टाइम्स 1 अपॉन रूट वाय. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायची आहे, त्यामुळे एक्स ॲज इट इज राहील. के ची व्हॅल्यू 40 आहे. y ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे अंडर रूट 16, इथे 16 दिलेली आहे. आणि x इज इक्वल टू 40 इंटू 16, हे 4चं स्क्वेअर रूट आहे. देअरफॉर x इज इक्वल टू 40 डिवाइड बाय 4. सो x इज इक्वल टू किती आला, 10. सो x चा आन्सर किती आला माझ्याकडे, इट इज 10. दॅट इज ऑप्शन नंबर 3. म्हणजे थर्ड हे त्याचं काय आहे, ऑप्शन आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे की ऑब्स्ट्यूज अँगल ट्रायंगल. आता मी एक ऑब्स्ट्यूज अँगल ट्रायंगल काढतो. हा जो ऑब्स्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे त्याचं नाव मी देतो ABC. क्वेश्चन विचारलाय की पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तर बाळांनो, पॉइंट ऑफ कॉन्करन्स याचा अर्थ होतो जेव्हा एकापेक्षा जास्त लाईन या एका कॉमन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात, त्या पॉइंटला आपण म्हणतो पॉइंट ऑफ कॉन्करन्स. इथे बघा या डायग्राम मध्ये मी जो बोल्ड केलेला आहे हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे. तशा त्रिकोणाला 3 बाजू आहेत, त्याचा कॉमन पॉइंट काय असेल तर त्यासाठी आपण त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार. मग BC चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर ही लाईन अशी जाईल. AB चा काढला तर तो अशी जाईल. आता मी BC चा काढला, AB चा काढला, त्याचप्रमाणे AC चाही काढणार. आणि तो AC चा जर आपण काढला तर तो पॉइंट ऑफ कॉन्फरन्स आपल्याला या ठिकाणी दिसेल. मग आता हा जो पॉइंट ऑफ कॉन्फरन्स याचं लोकेशन विचारलंय ऑन द साइड, जो साइडवर नाही आहे. ॲट द वर्टेक्स, तर ॲट द वर्टेक्स पण नाही आहे, कारण वर्टेक्सला ह्याला पॉइंटला आपण म्हणतो वर्टेक्स. अँड इन द इंटिरियर, आतमध्येही नाही आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 नाही आहे. इन द एक्सटिरियर, सो आउटसाइड द एक्सटिरियर म्हणजे एक्सटिरियर, सो ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. तर या पद्धतीने आज आपण आजच्या पहिल्या तासिकेमध्ये विविध उदाहरणं गणितातली पाहिली. अशीच ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या विषयाची लेक्चर्स ऐकायला मिळणार आहेत. आपण त्याचा जरूर फायदा घ्यावा. इतर विद्यार्थी मित्रांना देखील ही लिंक किंवा व्हिडिओ पाठवावा. धन्यवाद.